आणि यानंतरची बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्याची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या 4 दिवसांपासून दाओस दौऱ्यावर आहेत। महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचं टार्गेट राज्य सरकारने ठेवलंय। आपल्या दौऱ्याच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांसोबत गुंतवणुकीविषयक चर्चा केली। बघूया। हवाना ग्रुप, रिपब्लिक ऑफ कोरिया यांच्याशी दाओसमध्ये करार झाला। हे आंतरराष्ट्रीय समूह आहेत। एसएसबी ग्रुप, स्वित्झर्लंड यांच्यात आणि महाराष्ट्र सरकारमध्ये करार झालाय। अमेरिकेतील ट्रिबेका डेव्हलपर्स, अमेरिकेमधील एन्सार आणि फेडेक्स समूह, फिनलंडमधील रिव्हर सायकल समूह, रिव्हर रिसायकल समूह, एमजीएसए समूह दुबई, सिंगापूरमधील स्पेसेस होल्डिंग, सिंगापूरमधीलच मेपल ट्री समूह यांच्याशीही करार झालाय। याशिवाय सिंगापूरमधील जीएनव्ही आणि इंडोस्पेस पार्क समूह यांच्याशीही करार झालाय। आणि दाओस दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा जागतिक अर्थ नेतृत्वाशीही संवाद सुरू आहे। दाओस दौऱ्यात कुणाकुणाशी गाठीभेटी झाल्यात तेही बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्यामध्ये थेट भेट झाली। महाराष्ट्रात हरित औद्योगिक पट्टा विकसित करण्याबाबत फडणवीस आणि बंगा यांच्यात चर्चा झाली। युंदाईचे अध्यक्ष सुंग किम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली। महाराष्ट्राच्या ईव्ही धोरणाची सुंग किम यांनी प्रशंसा केली। युंदाईच्या पुणे प्रकल्पाच्या उद्घाटनाला फडणवीसांनी त्यांना निमंत्रित केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बर्मुडाचे पंतप्रधान डेव्हिड बर्ट यांच्यामध्येही चर्चा झाली। जेबीआयसीचे गव्हर्नर याशिन नोबुमित्सु यांनी भारत जपान सहकार्य संबंधात त्यांची भेट घेतली। महाराष्ट्रामधील ईव्ही बसेसबाबत हरित गुंतवणुकीच्या मोठ्या संधीही दाखवल्या। एपी मोलर मर्सेकचे सीईओ विन्सेंट क्लार्क आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली। महाराष्ट्रामध्ये $2.5 बिलियन गुंतवणुकीचं सूतोवाच त्यांनी केलं। भारत आणि युरोपियन युनियन सप्लाय चेन कॉरिडॉर याबद्दल चर्चा झाली। फिनलंडचे परराष्ट्र व्यापार व्यवहार आणि विकास मंत्री विले त्याउव आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा झाली। मुंबईमध्ये मे आणि जून दरम्यान होणाऱ्या सर्क्युलर इकॉनॉमी परिषदेत त्यांना आमंत्रित करण्याबद्दल आणि ही परिषद आयोजित करण्याबद्दल चर्चा झाली। इस्रायल इनोव्हेशन अथॉरिटीचे अध्यक्ष अलोन स्टोपेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली। संशोधन क्षेत्रामध्ये भागीदारी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली। हॅवलेट पेकॉटच्या अध्यक्षा पॅट्रिका रुसो आणि वरिष्ठ उपाध्यक्ष भावना अग्रवाल यांच्याशीही चर्चा झाली। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरक्षा क्षेत्रात करण्यासाठी सहकार्य वाढवण्याबाबत ही चर्चा होती। अँटोरा एनर्जीचे सीईओ अँड्रू पॉनेक यांच्याशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली। थर्मल एनर्जी साठवणूक याबाबत ही चर्चा होती। MIT मीडिया लॅबच्या कार्यकारी संचालक जेसिका रोझनवर्सेल यांचीही त्यांनी भेट घेतली। आणि मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे, तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उत्तर दिले। देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक दाओसला सुरू आहे। मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही, देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक स्वित्झर्लंडला सुरू आहे बर्फात। ती संपली काय मुख्यमंत्री मेयरच्या इलेक्शनमध्ये लक्ष घालतील।
स्वित्झर्लंड मधला डावोस मधला जी औद्योगिक कॉन्फरन्स आहे ती अत्यंत हास्यास्पद ठरते. जवळपास 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते. जगभरामध्ये आणि भारतामध्ये सर्वाधिक जास्त गुंतवणूक आणण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी केले. जवळपास 13 लाख रोजगार निर्मिती या गुंतवणुकीच्या माध्यमातून होतंय. संजय राऊत, तुम्ही 13 लोकांना तरी रोजगार दिला का याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. देवाभाऊंनी दावोस मधल्या 3 दिवसामध्ये 13 लाख लोकांना रोजगार निर्मिती दिली. आणि आदित्य ठाकरे दाओस इथं गेले असताना ठाकरे सरकारनं कुणाशी करार केले होते तेही बघूयात. सोनाई इटेबल्सशी करार झाला होता. विश्वराज एन्व्हायरमेंट यांच्याशी करार झाला होता. गोयल प्रोटीनशी करार झाला होता. बायजूशी करार झाला होता. इंडोकाउंटशी करार झाला होता. रिन्यू पॉवरशी करार झाला होता. शिवाय वलिन ग्रुप, ग्रामशी बिझनेस हब प्रायव्हेट लिमिटेड, जीआर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, टाटा रियालिटी यांच्याशी करार झाले होते. यातल्या बहुतांश कंपन्या या भारतीय होत्या.